पुण्यात ड्रिंक अँड ड्राईव्हचे प्रकरण थांबायला नाव घेत नाही. आज 2 दिवसापूर्वीच पुण्यात झालं होतं, आज परत इथं झालेलं आहे मुळशीमध्ये ड्रिंक अँड ड्राईव्ह. ड्रायव्हर पिऊन आहे ना गाडी चालवत होता आणि त्यांनी स्विफ्ट गाडीला ठोकलेलं आहे. त्या स्विफ्टची अवस्था बघा. आणि ह्याच्यातले जे पेशंट आहे, जे ड्रायव्हर होते, त्यांनाही लागलेलं आहे. एवढ्या प्रमाणात लागलं आहे की त्यांना आस्था हॉस्पिटलला सध्या हलवण्यात आलेलं आहे. आणि ही जी स्विफ्ट गाडी याला साईडला करण्यात आलेली आहे ग्रामस्थांच्या वतीने. आणि पोलीस यंत्रणा इथं दाखल झालेली आहे. ही ट्रॉफिक सुरळीत करण्यात आलेली आहे. पण जो पिलेला आहे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतं की हा वारंवार अशीच घटना का घडत आहे, ह्याच्यावरती लक्ष कोण देणार. ही जी गोष्ट आहे, हे पिऊन पूर्ण एकदम आहे. हे पिऊन आहे, याला काही गांभीर्य नाही वाटत आहे की मी पिऊन चालवलं आहे, हे केलेलं आहे. ह्याला काय वाटतं, ह्या गाडीमध्ये जवळपास 3 ते 4 जण होते, त्यातले बाकीचे फरार झालेले आहे. फक्त एक जण आहे, जो ड्रायव्हर आहे तो सापडलेला आहे. तो पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे, पौड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. समोरनं येणाऱ्या गाड्या म्हणजे इकडनं जात असणाऱ्या आणि तिकडनं येत असताना ही गाडी तिकडनं न सोडून डायरेक्टली इकडे घुसली आहे आणि ते ठोकत पार या पुलाला येऊन आदळलेली आहे. म्हणजे विचार करा, या गाडीची अवस्था जर बघून की गाडीचा वेग किती असेल हे आपण सांगू शकतो. आणि तो पिऊन गाडी चालवते. मेन म्हणजे ही प्रकरणं कुठेतरी थांबली पाहिजे वेळेवरती, कारण का सर्वसामान्य असा जीव धोक्यात घालून माणूस हे करतोय. म्हणजे ह्या गोष्टीला प्रशासनाने पूर्णपणे लक्ष देत नाही आहे, कारण का अर्धवट लवकर दिलं त्याला असताना तो पाहिजे नाही पुस्तकाला जायचं तिकडे